भिवंडी शहरात कथित फूड पॉयझनिंग प्रकरणानंतर प्रशासनाने मोठी कारवाई करत बुलडोझर ऍक्शन घेतली आहे. 100हून अधिक नागरिक प्रभावित झाल्याचा दावा होत असताना खंडूपाडा परिसरातील प्रसिद्ध शावरमा पिझ्झा सेंटरचे अवैध बांधकाम महापालिकेने जमीनदोस्त केले आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध फूड स्टॉल चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. पाहूया हा विशेष अहवाल. भिवंडीतील कथित फूड पॉयझनिंग प्रकरणानंतर भिवंडी निजामपूर महानगरपालिका ऍक्शन मोडमध्ये आली आहे. खंडूपाडा येथील फरीद आर्केड इमारतीत सुरू असलेल्या प्रसिद्ध शावरमा पिझ्झा सेंटरमधील खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर अनेक नागरिकांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात जवळपास 100 जण प्रभावित झाल्याचा दावा करण्यात आलाय. या घटनेनंतर महापालिकेने संबंधित दुकानाविरोधात कठोर पावले उचलली आहेत. प्रभाग समिती क्रमांक 2चे सहाय्यक आयुक्त मकसून शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दुकानाचे अवैध बांधकाम आणि अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान दुकानाबाहेर उभी असलेली गाडी, मोठी चिमणी तसेच इतर अनधिकृत संरचना बुलडोझरच्या सहाय्याने हटविण्यात आल्यात. दरम्यान संबंधित खाद्यपदार्थाचे नमुने तपासण्याकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. तपास अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याशिवाय शहरातील रस्त्यांच्या कडेला अवैधरित्या शावरमा, पिझ्झा आणि इतर खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांवरही विशेष मोहीम राबविण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. फूड पॉयझनिंगच्या या कथित प्रकरणामुळे भिवंडीतील खाद्य सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तपास अहवालानंतर नेमके काय कारण आहे हे स्पष्ट होणार असले तरी प्रशासनाच्या बुलडोझर कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांना मोठा इशारा मिळाला आहे.